हॅलो स्टुडंट्स अँड वेलकम बॅक टू पार्ट टू ग्लोरी. आज आपण शिकणार आहोत पोएम व्हॉट इज सक्सेस. तर ह्याचे जे पोएट आहेत त्यांचं नाव आहे राल्फ वॉल्डो इमर्सन. ओके. आता ह्या पोएम मध्ये त्यांनी सक्सेस म्हणजे नक्की काय हे एक्सप्लेनेशन केलं आहे. कधी कधी आपल्याला वाटतं सक्सेस म्हणजे आपल्याकडे गाडी असणं, बंगला असणं किंवा खूप काही असणं, किंवा बाहेरगावी टूरला जाणं, वर्ल्ड टूरला जाणं, हे सगळं सक्सेस असू शकतं. पण ऍक्च्युली त्यांनी ह्या पोएम मध्ये एक्सप्लेन केलं आहे सक्सेस म्हणजेच एक मिनिंगफुल लाईफ जगणं. ठीक आहे, जिकडे आपण सॅटिस्फाईड असू, आपले फ्रेंड्स असतील चांगले वाले, आपल्याला रिस्पेक्ट मिळेल, जे इंटेलिजंट लोक आहेत त्यांच्याकडून, आणि सगळे आपल्याला अप्रिशिएट करतील आपल्या बिहेवियरमुळे. तर हे सगळं सक्सेस त्यांनी डिफाईन केलं आहे. ओके. तर आपण एक एक स्टॅन्झा समजून घेऊया. व्हॉट इज सक्सेस? टू लाफ ऑफ्टेन अँड मच म्हणजे हसणं. ओके, नेहमी हसत राहणं, हसमुख चेहरा. टू विन द रिस्पेक्ट ऑफ इंटेलिजंट पीपल अँड द अफेक्शन ऑफ चिल्ड्रन. तर जे इंटेलिजंट, जे हुशार माणसं आहेत त्यांनी आपल्याला रिस्पेक्ट केला पाहिजे, आदर केला पाहिजे. आणि जे लहान मुलं आहेत त्यांना सुद्धा आपला लळा असला पाहिजे, ते आपल्या जवळ आले पाहिजे. का? कारण आपला बिहेवियर तसा असला पाहिजे. दॅट इज सक्सेस. हे कवीच्या भाषेत आहे. ओके. टू अर्न द अप्रिसिएशन ऑफ ऑनेस्ट क्रिटिक्स अँड एन्ड्युअर द बिट्रेयल ऑफ फॉल्स फ्रेंड. एन्ड्युअर म्हणजे काय? तर टॉलरेट. जे बिट्रेयल, जे आपल्याला धोका देतात किंवा आपल्या बरोबर डिसेप्शन करतात, चुकी करतात, चीटिंग करतात, त्यांना टॉलरेट म्हणजे त्यांना सहन करणं किंवा सोडून देणं. ओके. तर आपण जेव्हा अप्रिसिएशन, जे ऑनेस्ट क्रिटिक्स, जे खरं बोलणारे लोक आहेत त्यांच्याकडून जेव्हा आपल्याला अप्रिसिएशन मिळतं ना, तेव्हा ते सक्सेस असतं. किंवा आपण जेव्हा क्षमा करतो लोकांना, ते सक्सेस असतं. टू अप्रिशिएट ब्युटी, टू फाइंड द बेस्ट इन अदर्स. तर काही लोक असतात जे नेहमी दुसऱ्यांमध्ये जे चुकीचे वाईट गुण आहेत तेच बघत असतात. पण सक्सेसफुल कोण असतात? जे चुकीच्या माणसामध्ये पण काहीतरी चांगलं बघतात. ओके. फाइंड द बेस्ट इन अदर्स त्याचा अर्थ होतो. To leave the world a bit better, whether by a healthy child, a garden patch, or a redeemed social condition. तर सक्सेस म्हणजे जे आपलं जग आहे ते तर आपण नाही बदलू शकत, पण काहीतरी त्यात छान घडवू शकतो. कसं? आपले संस्कार आहे ते आपल्या मुलामध्ये चांगले संस्कार देऊन, किंवा एखादं गार्डन बनवून जिकडे आपण झाडं लावू पुढच्या पिढीचा विचार करून, किंवा काहीतरी सोशल कंडिशन, समाजात काहीतरी बदल आणू, काहीतरी चांगलं करू आपल्या वागण्याने, त्याला सक्सेस म्हणतात. टू नो इवन वन लाईफ हॅज ब्रीथड इझियर बिकॉज यू हॅव लिव्ड. तर आपले आई वडील जे आहेत ते आपल्याला बघून त्यांना आनंद व्हावा, त्यांनी जे चांगलं श्वास, मोकळा श्वास घ्यावा आपल्यामुळे. कसं घेणार? तर आपण जेव्हा चांगले वागू, आपण जेव्हा सक्सेसफुल होऊ, एखादा चांगला व्यक्तित्व होऊ, तेव्हा त्यांना बघून आपला अभिमान वाटायला पाहिजे. आणि त्यांना बरं वाटलं पाहिजे की मी काहीतरी घडवलं आहे आणि ही पुढची पिढी आहे जी पुढे घडवणार आहे. ओके. सो दॅट इज सक्सेस. दिस इज टू हॅव सक्सीडेड. ह्याचा अर्थ आहे की आपण सक्सेसफुल झालो. तर तुम्हाला हे एक्सप्लेनेशन कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. आणि आपण ह्याचं वर्कशॉप सुद्धा करणार आहोत. ओके.